कोणी ठेवलेली उत्कर्षने ताडी पिलेली आहे. आदरणीय सन्माननीय धनराजजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेडी गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले. सर मॅच ऑन करा. मॅचला सुरुवात होत आहे. जे सामने आपल्याला पाहायला मिळतात सेमीफायनल आणि फायनल, दोन सेमीफायनल आणि फायनल. त्या सामन्यांमध्ये जो मॅन ऑफ द मॅच असेल त्यांच्याकडनं 13-12 जो कॅफे आहे सफायला त्यांच्याकडनं 15% सवलत आहे. सन्माननीय अजित पाटील तांदूळवाडी यांच्याकडनं या स्पर्धेला आर्थिक सहाय्य क्रीडा देणगी 1000 रुपये. साक्षी गावट सरपंच जलसार मॅडम इथे आल्यात, त्यांचं देखील स्वागत. राखी रवींद्र पाटील मॅडम आहात. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल सिद्धार्थ पाटीलच्या बॅट मधनं बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि तदनंतर बॉल जाईल सरळ सीमा रेषा पार. सिद्धार्थ सुनील पाटील जिकडे सकाळी सोडलं आता पुन्हा तिथून चालू करतायत. धनसार संघातून कुठल्याही फलंदाजानं 3 बॉल 3 षटकार ठोकले तर जितेश भोईर बाबू यांच्याकडनं 1000 रुपये, अमोल भोईर यांच्याकडनं 500 रुपये आणि रवींद्र पाटील मंगलमूर्तीचे प्रॉपरायटर यांच्याकडनं 2000 रुपये. हार्दिकची सुरुवात चांगली केली, अगदी तडाखेबंद आणि सिंगल पहिल्याच बॉलवरती हा आलाय चौकार. अग्री प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थानं चमकणारा हा कोहिनूर प्रत्येक मॅच मध्ये ज्या पद्धतीनं लढलाय ना, ग्रेट. याची जी महानता आहे ती प्रत्येक सामन्यामध्ये दिसून आलाय. दुसरा बॉल फुलर लेंथ वरती ठेवला होता आणि जो आता डीप मिडविकेटला फिल्डर आहे थोडंसं बाजूला घेतलाय. आधी ऑर्थोडॉक्स लॉंगर मध्ये होता आणि बरोबर त्याचा फायदा या ठिकाणी घेतला होता सिद्धार्थने. शॉर्ट बॉल मिळाला आणि हवा तसा स्ट्रोक खेळता आला मागच्या बॉलवरती. परंतु दुसऱ्या बॉलवरती हार्दिक सांगत असताना तू शेर तुम्ही 1.25 शेर आणि इथे फक्त सिंगल मिळेल या बॉलवरती. चांगला चेंडू. दुसरा बॉल जो राहिला तो खऱ्या अर्थानं चांगला राहिला. एका बाजूला मंगलमूर्ती धनसार सुयोग 11 विपक्षात संघ आहे तो म्हणजेच आपल्याला पाहायला मिळतोय सध्या बॅटिंग करत असताना. आर्यन रुद्र यावेळेला धवल पाटील च्या बॅट मधनं रिव्हर्स स्विच. ज्या वेळेला मॅचचा टॉस झाला त्याच वेळेला त्यांनी सांगितलं चालू करणार रिव्हर्स स्विच न हा आमचा पॅटर्न स्ट्रोक आहे आणि त्याला आम्ही कसं विसरू शकतो. ज्या पद्धतीने धवल पाटीलच्या बॅट मधनं बॉल सीमा रेषेच्या बाहेर 4 रन. 3 बॉल्स खेळ मैदानामध्ये झाल्या धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 9 रन्स स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 1 चा खेळ सध्या सुरू आहे. स्ट्रायकर बॉलर हार्दिक आणि हार्दिक वरती इथे अटॅक केला गेलाय. या पुढील बॉल इथे देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर डिलिव्हर्ड केलाय. एक धाव मिळेल या बॉलवरती. शॉर्ट कव्हर मध्ये हर्षलला आपण पाहिलं चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होत असताना पाहायला मिळाली. सिंगलने धावसंख्या डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. उत्कर्ष सर खऱ्या अर्थानं मागील 4 बॉल मध्ये फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचं जे प्रमाण आहे ते भरपूर आहे. निश्चित स्वरूपात चांगले फटके खेळले दोन्ही फलंदाजांनी. पहिल्या बॉलवरती चौकार, तदनंतर सिंगल, त्यानंतर धवल पाटीलने सुरुवात चौकाराने केली, पुन्हा एकदा सिंगल घेतलं. म्हणजे समजदारीचा खेळ देखील आहे. बघा इथे 4 बॉलचा खेळ संपला. 10 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती हार्दिक आहेत तर एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला धनसरचा लखलखता तारा ज्याचं नाव आहे सिद्धार्थ पाटील. याही वाला फटका तर खेळला. जिथे विंकोश मात्रे होते त्यांच्याकडनं थोडीशी चुकी झाली. बॉल येण्याच्या आधीच फेकण्याची तयारी आणि इथून आपण पाहतात या सिंगलनं स्कोर कार्डला आता धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 वरती. 5 बॉलचा खेळ संपला आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 11 रन. मागील 2 बॉल मध्ये इम्प्रूव्हमेंट चांगली पाहायला मिळाली. कारण मागील दोन्ही बॉल जर आपण पाहिले ज्या पद्धतीनं फील्ड सेटअप आहे त्या पद्धतीनं या ठिकाणी बॉल डिलिव्हर्ड केले गेलेत. पहिल्या 3 चेंडूंमध्ये रन्स आल्या जरूर होत्या परंतु मागच्या 2 बॉलवरती हार्दिकचा चांगला कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 11. शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंगवरती धवल टीमचा बाहुबली, त्याचे जे पॉवरफुल स्ट्रोक जबरदस्त. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न स्ट्रेट लॉंग ऑनला खेळत असताना निघून जाईल बॉल. 6 धावांकरिता षटकार. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा.
खूप चांगली भागीदारी सुरुवातच करतात. तर बॅटिंग करण्यासाठी ज्या वेळेला संधी मिळते त्याही वेळेला सांगतात की आम्ही 100 रन सहजरीतीने करू शकतात. आणि ते करण्यामागचं मुख्याचं कारण काय आहे, तर एका बाजूला सिद्धार्थ पाटीलची बॅट बोलते, त्यावेळेला खांद्याला खांदा लावत धवल पाटील देखील जॉईन होतात. सुदेश मोरे यांचं देखील इथे आगमन झालंय. जो महत्वाचा मॅच सेमीफायनलचा चालू आहे, जिथे आपण पाहताय खूप चांगल्या पद्धतीनं सध्या या सामन्याची सुरुवात झाली. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपतोय आणि धावसंख्या जर तपासून पाहिली तर सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 या धावसंख्येवरती. आदरणीय सन्माननीय योगेश जी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे समाजसेवक आपल्या स्क्रीनवरती त्यांचं कटआउट या ठिकाणी दाखवलं जात आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 25,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय. त्यांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. त्यांचेच बंधू आदरणीय सन्माननीय अनिलजी बाबूराव पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, एक सुंदर समाजसेवक. त्यांच्या माध्यमातून देखील आपल्या या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य. जलसार ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच साक्षी गावड मॅडम या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी चौकाराने होत असताना पाहायला मिळते. थ्रू द एक्स्ट्रा कव्हर हा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सध्या तरी उत्कर्ष सर फक्त 6 आणि 4चा पाडा मैदानामध्ये बोलला जातोय. निश्चित स्वरूपात इथून मात्र आपण पाहतात सातत्यानं पालघरचं क्रिकेट खेळत असणारे हे खेळाडू आहेत. त्यांनी सांगितलं की सफाळे मध्ये देखील आम्ही येऊन चांगलं क्रिकेट खेळू शकतो आणि सफाळे क्रिकेटमध्ये की आता एक पालघरचा आगरी समाजचा पॅनल व्हावा आणि ज्यामध्ये या संघाला देखील संधी मिळावी. ज्या पद्धतीने सध्या प्रत्येक फलंदाजाने ते प्रभावी केलं. धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत 21. पहिल्याच बॉलवरती रन आलाय 4 सुरुवात झाली. आता यावाला चॉप केलंय बॉलला. शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू तैनात. फेकी नाही चांगली आली. आता बॅकअपला देखील खेळाडू जोपर्यंत येतील तदवरती धावसंख्या 2 पळून परिपूर्ण होतील आणि धावांची गती जर तपासून पाहिली तर हार्दिकजी आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 बॉलचा खेळ परिपूर्ण संपल्यानंतर 23 रन. मागील 8 बॉलमध्ये खऱ्या अर्थानं जर आपण फिल्डिंग करणाऱ्या टीमचा विचार केला तर मागील 8 बॉलमध्ये त्यांच्या मनाविरुद्ध गोष्टी घडताना दिसल्यात. कारण बॉलिंग करत असताना हवी तशी स्टार्ट त्यांना मिळाली नाही, तिथे मार पडला आणि मिसफिल्डच्या माध्यमातून देखील जर आपण पाहिलं रन्स खर्च होत असताना पाहायला मिळाला. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. 3रा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. राहुल पाटील स्विच हिट करण्याचा प्रयत्न. वेग भरपूर होता या बॉलवरती आणि त्या वेगेचा अंदाज घेता आलेला नाहीये. मागील सामन्यामध्ये चुका झाल्यात. या मॅच मध्ये तो सेटअप या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत आणि अखेरकार तो डॉट बॉल मैदानामध्ये डिलिव्हर्ड केला गेलाय. डॉट बॉल टाकल्यानंतर राहुलचे जे रिॲक्शन्स होते, एक मोठा श्वास त्यांनी घेतला. आता येणाऱ्या 3 बॉलमध्ये कदाचित राहुल आक्रमक होऊ शकतो मैदानामध्ये. वेग चांगला होता या बॉलवरती. कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग साईडच्या माध्यमातून होत असताना दोन्ही गाड्या आता नक्कीच कॉलिंग चांगलं नव्हतं त्या ठिकाणी. 2 धाव मिळतील या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 25. सौभाग्यवती कांक्षिणी प्रगती विश्वनाथ म्हात्रे नगरसेविका मॅडम आगरीपाडा जुना पालघर इथून मात्र त्या मॅडम इथे आलेल्या आहेत. त्यांना मी विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. सौभाग्यवती कांक्षिणी प्रगती विश्वनाथ म्हात्रे मॅडमांचं इथे आगमन झालंय आणि त्यांचं आम्ही या स्पर्धेमध्ये करतोय सहर्ष असं हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. सण आग्र्यांचा आणि आगरी प्रीमियर लीग या भव्य स्पर्धेमध्ये पहिल्याच वर्षात दमदार नियोजन घेऊन येणारी ही स्पर्धा. या स्पर्धेमध्ये मॅडम तुमचं स्वागत आहे. जाऊया मॅच कडे, जिथे धावसंख्या फलकावरती 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावा आहेत त्या म्हणजेच 25. सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती यावेळेला सिद्धार्थचा फटका बिटवीन द गॅप बॉल चाललाय सीमा रेषेला फाडत 1 बाउन्स न 4 रन. प्रगती मॅडमांचं इथे मात्र आगमन होतंय. पालघर नगर परिषद नगरसेविका आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता त्यांचं मात्र इथे आगमन होत आहे. या स्पर्धेमध्ये शब्द फुलांनी तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. एका बाजूला सामना आपण पाहताय तो म्हणजे धनसारचा संघ, तर एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे चिखलपाड्याचा संघ आणि या 2 संघांमधला एक जबरदस्त असा कडवा संघर्षाचा सामना. जो संघ जिंकणार तो संघ फायनल मध्ये प्रवेश करणार आणि पालघर स्पोर्ट्स क्लबला 2 हात करताना पाहायला मिळेल. यावेळेला फॉलोइंग स्वीप फटका खेळला. बॉल चालला स्क्वेअर लेग मध्ये. डीप मधनं प्रोटेक्शन मिळतं. तुर्तास धावसंख्या 1 न आकार घेत धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजेच आतापर्यंत 29. म्हणजेच आता 5 बॉलचा खेळ झाला हार्दिक सर आणि धावसंख्या 29 या धावफलकावरती आहेत. या ओव्हर मधील अजून एक जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं शेवटच्या बॉलवरती जी सिंगल आली त्या सिंगलने स्ट्राईक आपल्या जवळ ठेवलंय. म्हणजे जर आपण पाहिलं तर
जास्तीत जास्त वेळ क्रीजवरती व्यतीत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत, ज्या अनुषंगाने रन्स येऊ शकतात. कारण इम्पॉर्टंट मॅच इथे दोन्ही फलंदाजांना खेळपट्टीवरती टिकून राहणं गरजेचं आहे आणि चांगला प्लॅन त्या ठिकाणी सेट केला गेला बॉलिंग अटॅकच्या विरोधामध्ये. आणि पॉवर प्लेमध्ये स्पेशली राहुल आणि त्याचबरोबर हार्दिकच्या विरोधामध्ये 25चा टार्गेट होता. इथे 25 ते 30 धावा बनवण्याचा टार्गेट त्यांची मानसिकता आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या धावा या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळाल्यात. आता येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये कोणता संघ या ठिकाणी वर्चस्व दाखवेल याकडे लक्ष वेधित होणार आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 30 रन्स स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. आता पॉवर प्ले ओपन झाल्यानंतर हार्दिक तिसऱ्या षटकामध्ये या ओव्हरला आगाज करताना दिसेल. सन्माननीय किरणजी कारभारी सर आणि त्यांच्या साथीनं योगेशजी भोईर ते मायखोप एक चांगले कलाकार आहेत आणि त्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. आगरी प्रीमियर लीग या भव्य स्पर्धेमध्ये तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 15ची सरासरी राखत धावसंख्या फलकावरती 30 आणि बिनबाद ही जमेची बाजू सध्या धनसार या संघासाठी. सिद्धार्थ पाटीलच्या बॅटमधनं 3 बॉल 3 सिक्स आलेत. तर केदार पाटील खारेकुरण यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. समोरच्या दिशेनं फटका खेळला, सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्याने धावांची गती जर तपासून पाहिली तर सध्या आतापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजेच 31 या धावसंख्येवरती 31 रन्स. मागील 13 बॉलमध्ये जर आपण पाहिलं ना तर फक्त मागील 13 बॉलमध्ये 1 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक बॉलवरती रन येताना दिसलाय. टॉस जरी ते हरले असतील ना तरी तो आत्मविश्वास हरलेले नाही आहेत. दुसऱ्या बाजूला आता या ओव्हरमध्ये हार्दिक भोईरचा वेग काय आहे तो दाखवून द्यावा लागणार येणाऱ्या 5 बॉलमध्ये. इथे वेगवान बॉल, त्याच्यावरती स्विच हिट, बॉल सरळ निघून जातोय. थर्डमॅनला 4 धावांकरिता चौकार. हे आहेत धवल पाटील, ब्रँड आहेत धनसारचा. केतन मात्रे का त्यांचा उल्लेख होतो आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं खेळण्याची एक शैली वेगळी आहे. पॉझिटिव्ह इंटेंट मैदानाच्या आतमध्ये येतात. रिव्हर्स स्विच त्यांचा पेटन स्ट्रोक झाल्यात. त्या बॉलवरती निश्चित स्वरूपात फटका कन्फर्म करण्याची किमया राखतात आणि यावेळेला ताकद नाही तर फक्त नजाकत बॉलचा वेग वापरला आणि 38 सर्कलच्या वर्ण बॉलला उडवलं सीमा रेषेच्या बाहेर. आता धावसंख्या या 4 फ्लाय होतील 35 धावा. आता खऱ्या अर्थानं विचार विनिमय करायला भाग लावतात हे दोन्ही फलंदाज. थोडेसे खांदे झुकतात, कमरेवरती हात येतात आणि जो महत्वाचा गोलंदाज आहे धवल पाटील सांगतात की मारायचं तर टॉपच्याला. या षटकामधील पुढचा बॉल, तिसरा बॉल या ओव्हरमधील. तिसरा बॉल परफेक्ट यॉर्कर. नवनाथ पाटील आपण पाहतोय बॉलला कॅरी करत असताना प्रचंड वेग या बॉलवरती होता. मागील काही चेंडूंचा जर आपण उल्लेख केला, हार्दिकचा जो पहिला स्पेल समाप्त झाला शेवटच्या बॉलवरती धवलच्या बॅटमधून षटकार आला होता. या ओव्हरमध्ये हार्दिक च्या समोर धवल स्ट्रायकिंगवरती आला आणि पुन्हा एकदा जिथून खेळ पहिल्या षटकामध्ये थांबला होता ना पुन्हा एकदा तो आगाज होत असताना पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 35. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या सुरू आहे. येणाऱ्या 3 बॉलमध्ये हार्दिक भोईरला इथून तो खचलेला आत्मविश्वास जागा करावा लागणार आहे. अजून एक चांगला बॉल स्ट्रेअर केले गेले. ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी पेश केला जातोय. एक्स्ट्रा कव्हरवर फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. 1 धाव या बॉलवरती मिळेल. आता मागील 2 बॉलवरती चांगली इम्प्रूव्हमेंट होत असताना पाहायला मिळालं उत्कर्ष सर. निश्चित स्वरूपात खूप चांगली इम्प्रूव्हमेंट पाहायला मिळाली. आता सध्या धावांची गती तपासून पाहिली तर 36 षटक क्रमांक चालू आहे. तिसरा बॉलचा खेळ झालाय 4 म्हणजेच 2 बॉल येण्यात. सिद्धार्थ पाटील हा फलंदाज सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे म्हणजेच खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघासाठी थोडंसं धडकीचं वातावरण. कारण क्षणार्धात आक्रमक होणारा खेळाडू म्हणजे सिद्धार्थ पाटील. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार. या बॉलला फटका मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड. मिड विकेटला क्लिअर बॉल चाललाय. हेल्लो टाटा बाय बाय करत आगरी प्रीमियर लीग. दिमागदार षटकार सिद्धार्थ सुनील पाटील, ब्रँड धनसारचा 6 रन. आता याच षटकाराच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते 42. धनसार संघ इरादे पक्के करून आलाय. स्पर्धेमध्ये अनेक मोठमोठे खेळाडू होते. त्याही खेळाडूंना मात करत सध्या या मैदानाच्या आतमध्ये प्रभावी करणारा खेळ आणि तेवढाच अलोट गर्दीनं संपूर्ण धनसार ग्रामस्थ देखील आलं. संपूर्ण आयोजक मंडळी त्या धनसार वासियांचं खूप खूप आभार मानू इच्छिते. पहिल्याच वर्षात या स्पर्धेला फार प्रेम मिळालं आणि ते संपूर्ण आमचे आगरी बांधव आहेत जे फक्त धनसारमधून नाही तर पालघरमधून आलेत, खारेकुर्णमधून आलेत. तदनंतर आपण पाहतात जुना पालघरवरून आलेत आणि संपूर्ण सफाळेचे आमचे आगरी बांधव आहेत. केळवा मायखोप म्हणा आणि सगळं हे पालघर तालुक्यातले आमचे आगरी बांधव एकवटले आणि आज ही स्पर्धा खऱ्या अर्थानं शेवटच्या दिवसामध्ये पोहोचताना बघायला मिळते. हार्दिकजी ज्यासाठी केला होता अट्टहास या स्पर्धेचा शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून इथे विकेट मिळू शकतो आणि यस डेफिनेटली ती विकेट मिळेल. ज्या विकेटसाठी आणि ज्या पार्टनरशिपला तोडण्यासाठी संघर्ष सुरू होता तो आता पूर्ण झाला. म्हणतात ना
यशालाही प्रयत्नांची वारी करावी लागते, तेव्हाच पूर्ण होते स्वप्नांचं पंढरपूर. आता फलंदाज इथे बाद झालाय, त्याचं नाव आहे सिद्धार्थ पाटील. आणि या धावांची जर गती तपासून पाहिली तर 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचतोय आतापर्यंत 42 रन ह्या धावा फलकावरती आहेत. आग्र्याची सांगा आग्र्याची सर कुणाला ती येई. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावा गावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट मिळतात अगदी यंग टॅलेंट याच सफाळ्यामधनं आपल्याला पाहायला मिळतात. वेडी इथून बिलॉंग करतायत आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी मांडे इथून बिलॉंग करतात आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने खूप कमी कालावधीत जी गरुड झेप घेतली आणि तदनंतर या द्रोणनं संपूर्ण सफाळ्यातल्या मोठमोठ्या स्पर्धा, मग सफाळ्यातील क्रिकेटच्या स्पर्धा म्हणा, शिवराज्याभिषेक रायगडावरती सोहळा म्हणा, तदनंतर आपण पाहतायत वेडिंग शूट म्हणा, एंगेजमेंट शूट म्हणा, आणि ज्यामध्ये दीप जाधव यांचा हात कोणी पकडणार नाही आजच्या डेटला त्यांनी ती एक उंची प्राप्त केली. आणि खऱ्या अर्थानं मेहनत आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांच्या मागची मेहनत याही गोष्टी कोणाला दिसत नाही. व्हिडिओ बघताना फार सुंदर वाटतं, परंतु त्याच्यासाठी ते व्हिडिओ शूट करणं, त्या व्हिडिओच्या मागे एडिटिंग करणं आणि त्या सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने अगदी पारंगत असणारं नाव म्हणजेच दीप जाधव, ब्रँड ऑफ मांडे, ज्यानं कमी कालावधीत स्वतःला सिद्ध केलं. आपल्या कलेनं संपूर्ण सफाळे परिसराला, पालघर जिल्ह्याला दखल घ्यायला भाग लावलं. ते आमच्या साथीने आहेत आणि त्यांचं देखील आम्ही करतोय या स्पर्धेमध्ये. सहर्ष हार्दिक स्वागत. हार्दिकजी, सध्या जर आपण तपासून पाहिलं षटक क्रमांक 3चा खेळ देखील संपला आणि तदनंतर 4थ्या षटकाला सुरुवात इथून होते आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राहुल दाखल झालेत. लेफ्ट आर्म सीमरला कंटिन्यू ठेवले 4थ्या षटकामध्ये. ओव्हर दी विकेट. पहिला बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता, पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. येथे राहुलला चांगलंच माहिती आहे ऑपोजिशन बॅटरचा वीक झोन काय आहे, कशा पद्धतीनं तो स्विच हिट खेळतोय आणि स्विच हिट खेळल्यानंतर त्याच्या अगेन्स्ट कोणत्या लाईन अँड लेंथवरती बॉल डिलिव्हर करायचा आणि बरोबर त्या लाईन अँड लेंथवरती बॉल डिलिव्हर केला गेलाय. तिथे फुल लेंथचा बॉल पाहायला मिळाला. या दिवशी ओव्हरमध्ये देखील स्विच हिटचा प्रयत्न झाला होता राहुलच्या अगेन्स्ट, तिथे देखील तो प्रयत्न अपयशी ठरला होता. पहिल्या बॉलवरती गोलंदाज राहुलला बॅकफुटला पाठवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो प्रयत्न नक्कीच थोडा संघर्ष येताना पाहायला मिळाला. आता दुसरा बॉल आणि दुसऱ्या बॉलवरती कहाणी काय असेल. दुसरा बॉल बॅटची कडा, परंतु विकेट किपर पासून दूर होता बॉल. आता मागील 2 बॉलवरती राहुलची जी स्ट्रेंथ आहे ती आपल्याला पाहायला मिळाली, कारण मागील 2 बॉलमध्ये ज्या लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी केलंय तिथे राहुल देखील खुश आहे. मागील 2 बॉलवरती विकेट गेल्यानंतर थोडीशी आता अडचण, परंतु त्या अडचणीत न थांबता धवल पाटील आणि त्याच्या साथीनं आहेत तेजस. या तेजसला तेजस्वी खेळ दाखवणं गरजेचं आहे. मागील सामने लीग स्टेजमध्ये संपूर्ण चांगली कामगिरी आणि तदनंतर आता या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये सध्या ते दाखल झालेत आणि या मॅचमध्ये तुम्हाला क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे आणि तेही चांगलं, कारण सिद्धार्थ पाटील सारखा तुमचा महत्वाचा मासा नाही आता समुद्रामध्ये. षटकातील पुढचा बॉल ऑन साईडला फटका खेळायचा होता, चेंडू बराच काळ हवेत आहे. अगदी बॉटम एजला बॉल घेतलाय, सिंगल परिपूर्ण झाली. विंकोश मात्रे आहेत, थोडेसे फंबल झाले. या महत्वाच्या मॅचमध्ये तुम्ही असं लेझी राहून नाही चालणार. आता थोडेसे नवनाथ नाराज आहेत. विंकोश मात्रे यांच्याकडनं अपेक्षा भरपूर होत्या. बाहेर जरूर तुम्ही उपसरपंचात ते पद तुम्हाला आम्ही जरूर त्याचा गौरव करू. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट या खेळामध्ये कोणी सरपंच नाही, कोणी उपसरपंच नाही, कोणी दादा नाही, कोणी काका नाही, कोणी बाबा नाही. क्रिकेटचा खेळच असा आहे. धावांची गती तपासून पाहिली सध्या 44ला. हार्दिकजी 44ला 1 सध्या मैदानामध्ये ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. मागील 3 बॉलवरती राहुलची सगळी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालंय. आजच्या दिवसामध्ये एक सामनावीरचा पुरस्कार देखील त्याने जिंकलाय. 4था बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर डिलिव्हर्ड केलाय. रायटी बॅटर समोर असताना लेफ्ट आर्म सीमर बॉलिंग ट्रॅक वरती आल्यानंतर ते कोडं नक्कीच बनलं जातं. डीआरएसचा वापर या ठिकाणी केला जातोय. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा डीआरएस ऑफर केलाय. जोपर्यंत वॉर रूम मध्ये जाऊया तत्पूर्वी तेजस हा जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, ते तेजसच्या प्रत्येक षटकाराला 500 अमित पाटील नवघर यांच्या माध्यमातून या तेजसच्या प्रत्येक षटकाराला आलेले आहेत 500 रुपये.
आता एका बाजूला धवल आहेत, एका बाजूला तेजस आहेत. दोन्ही फलंदाजांची भूमिका फार महत्वाची आहे, कारण या मॅच मध्ये अभि नाही तो कभी नाही. फेअर डिलिव्हरी इथून आपण पाहतात. हा चांगला बॉल आहे. स्कोर कार्डला हार्दिकची धावसंख्या आता मी म्हणेन की स्थिर आहे 44 आणि 44ला धक्का एक. येणाऱ्या काळात आणखीन 14 बॉल आहेत. 14 बॉल मध्ये धनसार संघाचा प्रयत्न हाच असेल, ज्या 44 आहेत त्यांना 70 कशा कराव्यात. हो नक्कीच, कारण पहिल्या 3 षटकांमध्ये जो फ्लो आपण पाहिलाय आणि ज्या वेगाने धावा आल्यात जबरदस्त, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये ते डेडिकेशन आपण पाहिलंय आणि प्रत्येक बॉलवरती धाव घेण्याची ती मानसिकता आपण पाहिलंय. परंतु या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती राहुल चौथ्या षटकामध्ये मागील 4 बॉलमध्ये धावा खर्च करत नाहीयेत. टफ ऑफ दी सिच्युएशन मध्ये गोलंदाजी करतायत. 5वा बॉल ड्रायव्हिंग लेंथ वरती ठेवलाय. लॉंगर मध्ये बॉल जातोय. शतषक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. बॉलला फील्ड करेपर्यंत 2 धावांचा कॉल आहे आणि त्या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील. दुहेरीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 46. इथे सिंगल डबल येत आहेत, काहीच फरक पडणार नाहीये. परंतु इथे फिल्डिंग करणाऱ्या टीमला मोठे फटके नाहीयेत, ते त्यांना पसंत नाहीयेत आणि इथे प्रशंसा करावी लागणार आहे या ओव्हरमध्ये राहुलची. निश्चित स्वरूपात राहुलनं खूप चांगली गोलंदाजी केली. मुख्य व्यासपीठावरती मायकोप गावाचे एक चांगले ऍक्टर ज्यांचं नाव आहे योगीराज भोईर, ते दाखल झालेत. त्यांचा आम्ही करतो या स्पर्धेमध्ये शब्द फुलांनी हार्दिक स्वागत. जाऊया मॅचकडे, जिथे या षटकातील अगदी शेवटचा बॉल आणि 46 धावा. या चौथ्या षटकाचा खेळ चालू असताना अगदी शेवटच्या बॉलवरती 46 रन तर आतापर्यंत लागलेत. पुढचा बॉल याही वेळेला धवल पाटील यांचा प्रयत्न होता रिव्हर्स स्विचचा. षटक संपलंय चौथं. 4 षटकांचा खेळ संपला. 46 धावा धावफलकावरती लागल्या. सन्माननीय श्रीयुत धनेश गावड दादा म्हणजेच आगरी दादू 007 ग्रामपंचायत टेंबीखोडावे ते उपसरपंच आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या सरांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आर्थिक सहाय्य 2001 रुपयाचं मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार मानते. आज समाजाचं महत्व जाणून देतात ते इंस्टाग्रामच्या माध्यमातून. आगरी दादा 007 या आपण इंस्टाग्रामच्या जर चॅनलला ज्या आपण पाहतात पेजला फॉलो केलं नसेल तर तिथे आत्ताच फॉलो करा. आणि खऱ्या अर्थानं आपला आगरी माणसाची प्रगती जी खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने पुढे आलंय ते निश्चित स्वरूपात धनेश दादा गावड आहेत. ग्रामपंचायत उपसरपंच टेंबी खोडावे त्यांच्या माध्यमातून 2001 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतील. धवल पाटील यांच्या अर्धशतकाकरिता कौशल भोईर यांच्याकडनं 5000 रुपये, तर सलग 3 षटकार मारले तर 500 रुपये. आता इथून आपण पाहतायत कॅश प्राइज करिता इथून निश्चित स्वरूपात बक्षिसं लावली जात आहेत. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता 46 रन. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉल बाकी आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला हार्दिकजी आता तेजस आहेत. तेजसला आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती. मागील काही शेड्यूल मध्ये तो भरपूर वेळ नॉन स्ट्रायकिंग वरती राहिलाय. आता स्ट्रायकिंग वरती आलाय. फुल टॉस स्ट्रायकिंग वरती आल्यानंतर एअर स्ट्राईक केलंय आणि पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत. गोलंदाज नवनाथचं केलंय षटकार. 6 धावा. मध्ये तेजस सांगतात की सिद्धार्थ नसला तर तो प्रत्येक मॅच नाही आम्हाला जिंकून देऊ शकत, कधीतरी आम्हाला देखील जिम्मेदारीने खेळावं लागेल. आणि आता तेजसने ती जिम्मेदारी उचलली. बॉलला पाठवून दिलं फाईन लेगच्या डोक्यावरनं 6 धाव्यांसाठी. नवघर गावचा हा खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत त्याच्या प्रत्येक षटकाराला जिथे कॅश प्राइज आलेला आहे हा चेंडू अंगावरती जाऊन आदळलाय. सध्या आपण पाहतायत षटकारानंतरचा कमबॅक चांगला बघायला मिळाला. आता इथून आपण पाहतायत हॅट्रिक षटकाराला आपण पाहतायत अमित पाटील नवघर यांच्याकडनं 3000 रुपये आहेत. थोडासा चेंडू दुखापतग्रस्त झालेत.
बॉलचा खेळ झालाय 2. आता एका षटकारानंतर आलेला हा डॉट बॉल आणि तो डॉट बॉलच नाही तर थोडासा तेजसला बॅकफुटला आणणारा बॉल होता. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 5 ज्यावेळेला हाताळण्याकरिता दाखल झालेत गोलंदाज नवनाथ, वेगाचा राजा, नो डाऊट चांगला वेग त्याच्याकडे आहे. आणि त्याच वेगेवरती मागच्या बॉलवरती फलंदाज तेजसला बीट केलं होतं. जो पहिल्या बॉलवरती षटकार आला होता ना त्या षटकाराचं प्रत्युत्तर मागच्या बॉलवरती दिलं आणि नवनाथने सांगितलं आ देखे जरा किसमें कितना है दम. मागील जो डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला तो डॉट बॉल कॉन्फिडन्स देऊन गेलाय गोलंदाज नवनाथला. आता तिसरा बॉल आणि तिसऱ्या बॉलवरती काय कथा असणार. एका बाजूला स्ट्रायकिंगवरती तेजस जो नुकताच दुखापतीतून सावरलाय तर दुसऱ्या बाजूला पलटवार करणारा नवनाथ बॉलिंग ट्रॅकवर. शॉर्ट बॉलवरती त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं बॉलला फिरवलाय इनटू दी गॅप मध्ये. हा देखील बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. 4 धावा. सर उपेश घरत सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. माजी सरपंच वाकसाई ग्रामपंचायत केळवा रोड त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. सन्माननीय श्रीयुत उपेश घरत साहेब आपल्याला पाहायला मिळतात. माजी सरपंच वाकसाई केळवा रोड या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राहिलेले आहेत आणि निश्चित स्वरूपात त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. याही वाला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि अगदी जणू काही कॅचिंगची प्रॅक्टिस देतात की काय. फलंदाज इथे बाद. तेजसच्या खेळीला पूर्णविराम. गॉम. प्लीज घाई करा, आपल्याकडे वेळ जास्त नाहीये कारण अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. धावसंख्या फलकावरती 56, 56 धावा फलकावरती लागल्या. 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये जरा ज्या पद्धतीनं मागील बॉलवरती विकेट मिळवला तिथे क्रेडिट द्यावं लागणार आहे दिपेशला कारण बरोबर आपण त्याला बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग मध्ये पाहतोय आणि समोर जर आपण पाहिलं तर सूर्यदेव त्याच्या आड येत होते तरी देखील जो झेल त्याने पकडलाय ना ग्रेट. चांगलं त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. ती नजर तो कंट्रोल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर कुंदन मैदानामध्ये दाखल झाल्यात. दुसऱ्या बाजूला नवनाथला आपण पाहतोय. पहिली विकेट त्याने मिळवलं आपल्या खात्यामध्ये. ती विकेट आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती फुल शॉट डीप मिड विकेटला फिल्डर आहे परंतु फक्त त्याला पाहत राहावं लागणार आहे. पहिल्याच बॉलवरती आल्यानंतर धमाका केलाय. षटकार. 6 धावा. इथे आपण पात्यात आलेल्या निश्चित स्वरूपात षटकार आला आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्यांचा वेग आता 62 रन्स. जर आपण पाहिलं विंकोसजी मात्रे यांच्या संघाने जर फायनल मारली या स्पर्धेची तर अजित पाटील तांदूळवाडी यांच्याकडनं 12 किलोचा बकरा बक्षीस सोबत आणला आहे. त्यांनी बकरा अनाऊन्स करायला देखील आपण पाहतात. त्यांनी सांगितलं की बकरा सोबत आहे. फक्त विंकोश मात्रे यांनी फायनल मारावी आणि तो 12 किलोचा बकरा वजन करून आणलेला आहे. इथे देखील आपण पाहतात फटका तर खेळला बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक पोहोचलेत आणि दोघांचा देखील कॉल होता. निश्चित स्वरूपात ती व्यवस्थित कॉलिंग नाही झाली. आता इथून 2 रन सहज रीतीने परिपूर्ण होतील आणि धावसंख्या जर तपासून पाहिली हार्दिकची तर 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 64 रन हे सध्या फलकावरती आहेत.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. शेवटच्या 6 बॉल्स अखेर बाकी आहे. मागील 5 ओव्हरमध्ये 64 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात आणि महत्वाचं म्हणजे पार्टनरशिप बिल्ड होताना आपण पाहिल्यात. ही एक महत्वाची बाब बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. उत्कर्ष सर आपण मैदानामध्ये पाहतोय कारण प्रत्येक बॅटरने एक वेगळं कॉन्ट्रीब्युशन दिलं या मॅचमध्ये. त्यामध्ये सिद्धार्थ असेल, धवल असेल, तेजस असेल, कुंदन देखील आता मैदानामध्ये मोठे फटके खेळू लागलाय. 64 धावा फलकावरती लागल्यात बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 6 मध्ये हर्षल भोईरला आपण पाहतोय. हा देखील एक वेगवान गोलंदाज आहे. राईट आर्म सिमरला स्लॉक ओव्हर मध्ये आणला गेलाय. पहिल्याच बॉल होती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. विंकोश मात्रे कॅच ड्रॉप. आणखीन एक झेल विंकोश यांच्या माध्यमातून सुटत असताना पाहायला मिळतोय. आता धवलला जीवनदान मिळाल्यानंतर येणाऱ्या 5 बॉल मध्ये काय घडेल, तमाम क्रीडा प्रेक्षकांना हा प्रश्न पडलाय. कॅच सोडलाय तुम्ही धवलचा आणि तो कठीण काळात जिथे आपण पाहतात आता शेवटचे 6 बॉल होते त्यावेळेला धवल सारख्या फलंदाजाला तुम्ही संधी देताय तर मग येणाऱ्या काळात जर विध्वंसक फटके आले तर मस्तकावरती हात जातील, थोडेसे खांदे झुकतील, मनोबल खच्चीकरण होईल आणि तदनंतर धवलच्या बॅटमधनं धावा येण्याची शक्यता वाढेल. सध्या आपण पाहतात चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजेच एक पहिल्याच बॉलवरती कॅच उडाली होती, 2 रन झालेत, फलकावरती धावा लागल्यात 66. जॉमी भाई यांना आपण पाहतात या स्पर्धेसाठी आयोजक म्हणून त्यांची देखील भूमिका महत्वाची आहे. यावेळेला धवल पाटीलने अगदी खोदून काढल्यात. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, स्किल चांगली दाखवली. दुसरीचा प्रयत्न धवलकडे मात्र डेंजर एंडला थ्रो केलाय आणि आता इथे पंच काय दर्शवत आहेत, तिसऱ्या पंचांची मदत घेतले. वॉर रूम मध्ये 6 सीटर या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील जिथे कुणाल पागधरे आहेत आणि तिसरे पंच जोडले जातील. तिसरे पंच देखील सांगतील की निश्चित स्वरूपात घडलंय काय, जिथे किशोर पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात जोडले जातील या वॉर रूम मध्ये आणि सगळ्या काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. जाऊया डिसिजन कडे. OUT आउट, फलंदाज बाद. फ्रेम मध्ये देखील नाही आले धवल पाटील, बाद होत्यात रनआउटच्या स्वरूपात. ऍक्शन रिप्ले आपण पाहताय जिथे धवल पाटीलनं जरूर प्रयत्न केले क्रीज मध्ये पोहोचण्याचे आणि तदनंतर बॉल खऱ्या अर्थानं यष्टीरक्षकाच्या हातामधून तो निसटला होता आणि नशिबानं तो स्टंप्स वरती आदळला. त्यावेळेला धवल पाटील हे बाद झालेत. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण दाखवलं होतं हाही प्रश्न आहे. धनसार या संघाकडनं शुभम दुधकर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 66. 1 रन आता देखील मिळाले. 67 धावा आहेत. ऑल राईट. शुभम मैदानाच्या आतमध्ये पिंच हिटर ही भूमिका ज्यानं अनेक वेळा दाखवलंय. धनसार या संघाबद्दल खेळत असताना तो शुभम मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये शुभम या ठिकाणी दाखल होत असताना आपण पाहतोय. धवलने चांगली बॅटिंग केली. स्ट्राईक रेट थोडासा खराब एंड ऑफ दी ओव्हर आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 67. नुकताच एक शुभ आगमन झालंय. आदरणीय सन्माननीय मनोजदादा पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. विठ्ठलवाडी गावातील एक सुंदर खेळाडू. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकरचा वापर त्या ठिकाणी झाला होता आणि तो हाफ ट्रॅकर यशस्वी ठरलाय. आणखीन एक विकेट रनआउटच्या माध्यमातून जातोय. मिस्टर शुभम बॅक टू द डगआउट. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जयेश आणि एका बाजूला आता कुंदननं 2 बॉलमध्ये 8 रन जरूर केलेत. 67 रन्स. आता अवघ्या 2 बॉलचा खेळ याही मॅच मध्ये बाकी आहे. या इनिंग मध्ये 67 धावा सातत्याने धनसार संघाचा दबदबा राहिला 70+ करण्याचा. आता या मॅच मध्ये धावा थोड्याशा कमी झाल्यात. गोलंदाज तयार. वाह काय वेग होता, अफलातून वेग. वेगावरती स्वार, अचूक टप्पा आणि तदनंतर सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये तो बॉल जाऊन विसावलाय. आता इथून शेवटचा बॉल असेल हार्दिकजी. काय गोलंदाजी या स्लॉग ओव्हर मध्ये पाहायला मिळालं. पूर्णपणे धावांवरती या ठिकाणी अंकुश लावून ठेवण्याचं काम हर्षलने केलंय, जो एक रायझिंग स्टार आहे आणि मागील 1 वर्षापासून त्याने देखील भरपूर प्रगती केली.
आज त्याचं हायडन टॅलेंट समोर येत असताना पाहायला मिळते. लेफ्ट केलं होतं या बॉलला आणि ते विकेट सॅक्रिफाईस करण्याकरिता भाग पडलं. विकेट आणखीन एक जाईल धावचीच्या रूपामध्ये. पहिल्या 5 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 2 विकेट गेले होते. या एकाच ओव्हरमध्ये विकेट जाण्याची संख्या जी आहे ती तब्बल 3 विकेट आतापर्यंत या ओव्हरमध्ये गेल्यात. जयेशने स्ट्राईक घेतलाय शेवटच्या बॉलवरती. आता जयेश आक्रमण करेल की हर्षलची दहशत या शेवटच्या बॉलवरती पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये संघाचे कर्णधार संघाचे संघमालक जे आहेत सुयोग पाटील दाखल होत्यात. नॉन स्ट्रायकिंग एंडलाच असतील. धावसंख्या 67 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स, म्हणजेच अर्धा संघ हा गारद झालाय दंसार या संघाचा. आणि सध्या जयेश आहेत. या जयेशकडे मोठे फटके जरूर आहेत परंतु होता बॉल नाहीत फार तुमच्याकडे. अगदी शेवटचा बॉल बाकी आहे. षटक क्रमांक 6 सेमीफायनल 2चा सामना. इथून जो जिंकणार तो पालघर स्पोर्ट्स क्लब परेश महादेवजी गरज सरांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वाह, का म्हणून स्ट्राईक घेतली. मी जयेश सांगतात की ही माझी क्वालिटी आहे, माझी गुणवत्ता आहे. आमच्या कॅमेरामॅनला सलामी देणारा, हा गगनाला गवसणी घालणारा आसमानी टोला, आगरी प्रीमियर लीगचा दिमागदार षटकार. 6 रन. या आधीच्या जे सामने झाले त्याच्या 2 मॅचचे मॅन ऑफ द मॅच बाकी आहेत. त्याच्यामध्ये एक आहे तुषार किणी आणि एक आहे यश. पालघर स्पोर्ट्स क्लबचे हे दोन्ही खेळाडू आहेत. त्यांना मी विनंती करतोय की आपण देखील या मॅन ऑफ द मॅच साठी. आणि त्या 2 मॅन ऑफ द मॅच साठी 12-13 हे जे कॅफे आहे सेमीफायनलचे ते सामने असतील तर त्यांना 15% जे डिस्काउंट आहे त्या कॅफेमध्ये. आपण कधीही जा. आगरी प्रीमियर लीगचं तुम्हाला ते निश्चित स्वरूपात कुपन असेल. तुम्ही ते मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहात आणि ते निश्चित स्वरूपात जितेंद्र पाटील सर आलेत. त्यांच्या चिरंजीवांचं आहे ते 12-13 कॅफे सफाळे. हर्ष आहेत. ऑल राईट, हर्ष आपल्याला पाहायला मिळतात. हॅलो हॅलो चेक हॅलो. चला या ठिकाणी आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. या मुख्य मंचावरती अतिथींचं स्वागत हे नक्कीच आपले इथे कर्तव्य आहे. एक मिनिट परेश महादेव घरत सरांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. तुमची जागा ही कायम आमच्या व्यासपीठावरती राहील. एक आगरी समाजात तुम्ही देखील भरपूर नाव कमावलं. आपल्या समाजाप्रती असणारा तुमची एक वेगळी रिस्पेक्ट आहे. मी विनंती करतोय परेश महादेव घरत सरांना की प्लीज तुम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. चला सन्माननीय या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या स्वागत सन्मानासाठी आपण वळणार आहोत. आपल्यामध्ये विद्यमान नगरसेविका प्रगती विश्वनाथ म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. पालघर नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका जुना पालघर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. साक्षी मॅडम, आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते ज्या विद्यमान सरपंच आहेत जलसार ग्रामपंचायत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नगरसेविका मॅडमचा यथोचित सन्मान या मंचावरती आपण पाहणार आहोत. विद्यमान नगरसेविका मॅडम यांचा यथोचित सन्मान होतोय. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. वेलकम मॅडम, आपलं शुभ स्वागत शुभ सन्मान या मंचावरती होतोय आणि आपणास विनंती असेल की या मंचावरती विराजित व्हा आणि या क्रिकेटचा अगदी मनमुराद आनंद घ्यायचा आहे. तसेच आपण पाहतोय सन्माननीय विश्वनाथजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विश्वनाथजी म्हात्रे साहेबांचा यथोचित सन्मान या मंचावरती आपण पाहणार आहोत. मी श्रीधरजी म्हात्रे आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते विश्वनाथजी म्हात्रे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे.
विश्वनाथजी म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी सन्मान आपण पाहतोय. जॉमी दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान केला जाईल. मायेचं वस्त्र, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान या मुख्य मंचावरती होत आहे. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. सन्माननीय महादेवजी घरत साहेब यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालेले आहेत. आपण पाहतो एक दानशूर व्यक्तिमत्व परेशजी घरत यांचे जे पिताश्री महादेवजी घरत यांचं सुद्धा आगमन होतंय. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि अगदी आपण पाहतोय पिता आणि पुत्र एकाच कोच वरती या ठिकाणी विराजित होत आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद. मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मान तेही चालू राहतील ओव्हर ब्रेक मध्ये आणि तदनंतर मॅचला देखील सुरुवात होते. पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळला. फिंगर रोल केले सिद्धार्थनं. नवा कोरा फरीचा बॉल कसा हाताळावा याची चांगली उत्तम जाणीव त्या गोलंदाजाला. त्याचं नाव आहे सिद्धार्थ. बॅटिंगनं फार वेळ नाही त्यानं योगदान दिलं, परंतु आता गोलंदाजीनं त्याची 2 षटकं भरपूर महत्वाची आहेत. एका बाजूला फलंदाज हार्दिक, त्यांच्या साथीने जितू, या दोन्ही फलंदाजांकडे गुणवत्ता आहे. वाह, काय गोलंदाजी आहे सिद्धार्थची. जबरदस्त अफलातून वेग. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होते. सध्या सलगचे आपण पाहतात 2 बॉल इथे डॉट बॉल येत आहेत. या डॉट बॉलच्या सहाय्याने स्कोर कार्डला सुरुवात नाही होत. हे आमचं आपण पाहतायत अग्री प्रीमियर लीगचं पहिलं पर्व आणि अगदी अस्ताकडे जात असताना वेळेचा विचार केला. 5 वाजलेत. आमच्या साथीनं अक्षय दत्तात्रय पाटील हे आता गुण लेखण्याच्या भूमिकेत आहेत, ज्यांनी संपूर्ण चाफेवाडी संघानं, त्यामध्ये प्रणय पाटील असतील, अक्षय पाटील असतील, बंटी असतील, यांनी सगळ्यांनी बॅनरची खूप चांगली उत्तम सेवा या स्पर्धेसाठी रात्री 3 वाजेपर्यंत काम केलं. परंतु या स्पर्धेचं संपूर्ण बॅनर वर्क जे परिपूर्ण केले ते एक आगरी समाजासाठी ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने योगदान दिलं तेही आपण आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 1 रन. पंचांच्या भूमिकेत नितेश कदम सर असतील. तदनंतर आपण पाहतायत किशोर पाटील सर, त्यांच्या साथीने महेंद्रजी भोईर सर यांची देखील अचूक कामगिरी राहिली. सध्या बॉलचा खेळ झालाय 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 रन ही सध्या स्थिती आहे. पुढचा बॉल. या बॉलला फटका पॉइंटच्या डोक्यावरनं. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलकडे फक्त पाहत राहतील आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा आला चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं 5 बॉलचा खेळ संपला. 6 रन हे सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेला आपण पाहतायत चेंडू अगदी पायावरती जाऊन आदळलाय. सिद्धार्थच्या हातामध्ये नाही बॉल आला. कदाचित रनआउट होण्याची संधी होती. षटक संपले. पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या 6. जाऊया पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मानाकडे. चला, यानंतर आपण मॅन ऑफ द मॅचच्या या किताबाकडे आपण वळणार आहोत. प्लीज वेलकम मिस्टर तुषार यांना मी आमंत्रित करतोय आणि त्यांचा यथोचित सन्मान मी नगरसेविका मॅडम आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण तुषार यांना सन्मानित करायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय पालघर स्पोर्ट्स क्लबचा मिस्टर तुषार. अप्रतिम खेळी, 50 धावांची एक वादळी आणि झुंजार खेळी ज्याच्या बॅट मधून साकारली तोच तुषार यावेळेला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. वेल डन. अशीच प्रगती करत राहा. त्यानंतर मी हर्ष यांना आमंत्रित करतोय. हर्ष आपण यायचं. हर्ष यांचा सुद्धा सन्मान आपण करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच राखी मॅडम आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हर्ष यांना सन्मानित करायचंय. मॅन ऑफ द मॅच राखी मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केले जाते. धनसार या ग्रामपंचायतीच्या ज्या विद्यमान सरपंच मॅडम आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. वेल डन हर्ष. अशीच कामगिरी करत राहा. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार. या बॉलला तेजसचा पहिलाच बॉल उडवलाय. बॉलला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि बॉल तिथे आपण पाहतायत. आता इथून 2 रन तर सहज रीतीनं
परिपूर्ण झाल्या, कॅच ड्रॉप झाल्या शेवटच्या क्षणाला. 3 खेळाडूंनी फार परिश्रम घेतले, परंतु बॉल काही तिथून कॅच पर्यंत नाही बदलता आला. तदनंतर धावसंख्या आता आकार घेते, ती म्हणजेच 2 आणि धावा पोहोचल्या फलकावरती, त्या म्हणजेच 9 रन. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. सध्या जर आपण तपासून पाहिलं तर आतापर्यंत 74 धाव्यांचं एक मोठं टार्गेट ठेवलंय आणि त्या 74च्या टार्गेटमध्ये यावर आपण पाहतात सिद्धार्थ पाटीलनं यष्टिरक्षण जरूर केलं आणि तदनंतर आपण पाहतात आता धावसंख्या इथून आकार घेत आहे, ती म्हणजेच आपण पाहतात षटकातील तिसरा बॉल. याही बॉलला आपण पाहतात तेजसचा हा चेंडू होता आणि याही बॉलला त्या पंचांनी पाहिलं त्या बॉलला, तो बॉल फारच बाहेरच्या दिशेने जाणारा आणि त्या अनुषंगानं आताही स्कोर कार्डला धावसंख्या आपण पाहतात 10 वरती गेले. रिव्ह्यू घेतले फिल्डिंग टीमनं की हा बॉल आम्हाला वाईड नाही द्यायचा आहे, ज्या अनुषंगानं पंचांच्या डिसिजनला हे चॅलेंज केलं. वाईट बॉल, रिव्ह्यू लॉस्ट, म्हणजेच आता धनसार संघासाठी नो मोर रिव्ह्यू. येणाऱ्या काळात तुमच्याकडे तुम्ही जो तुमचा रिव्ह्यूची संधी होती ती घालवले. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर सध्या आतापर्यंत बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच 2 आणि 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 10 रन ही सध्या स्थिती आहे. षटकातील पुढचा बॉल, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. यावेळेला ऑन साईडला फटका केला जरूर, क्षेत्ररक्षक आहेत, डीप मधला बॉलला फील्ड करतील. बघता बघता फेकी येईल तदवरती धावसंख्या 1 ने आता स्कोर कार्ड आगेकूच करते. सिंगलला संतुष्ट राहावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा बिनबाद आहेत. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज, एका बाजूला हार्दिक, एका बाजूला जितू. गोलंदाजी मार्कवरती 3 बॉलचा खेळ ज्यांनी परिपूर्ण हाताळला ते आहेत तेजस. पुढचा बॉल षटकातील, खूप चांगला चेंडू, अगदी ट्रॅम लाईनच्या बाजूने जाणारा हा तो बॉल होता आणि त्या बॉलमध्ये सध्या आपण तपासून पाहिलं तर आता डॉट बॉलचं प्रमाण वाढत चाललं. 11 धावा, 11ला बिनबाद ही जोडी सध्या आर्यन रुद्र 11 या संघाची पाहायला मिळते. आगरी प्रीमियर लीग 2026चं पहिलं पर्व आणि शानदार पर्व पाहायला मिळतंय. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय तर इथे निश्चित स्वरूपात टीव्ही अंपायर कडे या सगळ्या गोष्टी येतील आणि क्रॉस कोण झालाय, कुठला फलंदाज बाद झालाय. अलीकडच्या काळात युट्यूबनं या क्रिकेटची पारदर्शकता वाढवली. आज 14 फेब्रुवारी निश्चित स्वरूपात 2005 ला जिथे हे युट्यूब आलं आणि तदनंतर युट्यूब आल्यानंतर क्रिकेट जिथे tenniscricket.in पहिली वेबसाईट बनवली आणि आज टेनिस बॉल क्रिकेट खूप पुढे प्रगत झालं. आज सगळ्या गोष्टी या आधी रिव्ह्यू सिस्टम अशा सगळ्या गोष्टी काहीच नव्हत्या. इथून 20 वर्ष मागे ओलांडून जर आपण पाहिले तर जर समजा आऊट असेल किंवा आऊट नसेल तर मग घे खरी आईची शपथ. जो खरी आईची शपथ घेणार ते डिसिजन सिग्नल क्लिअर असायचे. आता काय घडलंय, फलंदाज इथे हार्दिक हे बाद आहेत. विकेटचं बटन मोठा मासा गळाला, हार्दिक स्वतःवरती थोडेसे नाराज आणि फलंदाज हार्दिक यांची विकेट, महत्वाची विकेट गॉन. सन्माननीय भालचंद्र माणिक पाटील मामा मायखोप हे मात्र इथे आलेत. त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. भालचंद्र माणिक पाटील मायखोप यांचं मात्र इथे आगमन झाले. त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानानं येण्याची कृपा करावी. षटकातील अगदी शेवटचा बॉल आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे दाखल झालेत सध्या दीपेश यांना आपण पाहतायत. शेवटचा बॉल तेजस यांचा, गोलंदाजी मार्कवरती तयार. याईवाला चांगला चेंडू होता, षटक संपले ते म्हणजेच दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 11 आणि 11ला 1 अशी स्थिती बघायला मिळते.
हॅलो, चला या ब्रेकमध्ये आपण पुन्हा एकदा स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. मुख्य मंचावरती विराजित असलेले विशेष अतिथी सन्माननीय विशालजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी प्राणभोईर आपणास आमंत्रित करतो. या आपल्या शुभ हस्ते आपण विशालजी म्हात्रे साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. विशालजी म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. त्याचबरोबर आपण मंचावरती पाहतोय आणखी विशेष अतिथी सन्माननीय विनोदजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विनोदजी पाटील साहेबांचा सुद्धा यथोचित सन्मान मी प्राणभोईर आपणास विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण विनोदजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. या ठिकाणी यथोचित सन्मान आपण पाहतोय. विनोदजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान होतोय. तसेच आपण अगदी मंद मंद पावलांनी ह्या आगरी प्रीमियर लीग पर्व 1च्या अगदी फायनल साठी सज्ज होत आहेत. आपण पाहतोय मांडे विठ्ठलवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय महेंद्र पाटील सर, एक उत्कृष्ट निवेदक, उत्कृष्ट सूत्रसंचालक, तसेच एक उत्कृष्ट राजकारणी म्हणून सुद्धा ज्यांच्याकडे पाहिलं जातं, एक नेतृत्वाची खाण अर्थातच महेंद्र पाटील सर. तसेच केळवा रोडचे माजी सरपंच उपेशजी घरत यांचे यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. हरेश्वर केनिया आपल्या शुभ हस्ते आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण उपेशजी घरत साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद, थँक्यू सो मच. इथे आपण पाहतात स्वागत सन्मान दरम्यान आलेला षटकार आणि खूप वेळानंतर हा एक ऊर्जा देणारा षटकार आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या डगआउट मध्ये धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19. एका बाजूला दीपेश आहेत. दीपेशकडे खूप चांगली गुणवत्ता मागील मॅच मध्ये देखील ज्यानं दमखम दाखवलं होतं आणि सध्या तेच आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 19. बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच 3. सध्या जर तपासून पाहिलं तर सिद्धार्थच्या प्रत्येक विकेटकरिता 500 रुपये आणि जर हॅट्रिक घेतली तर 5000 रुपये रवींद्र पाटील मंगलमूर्ती डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत. सध्या हा षटकार आल्यानंतर धावसंख्या 19 वरती जाऊन पोहोचते. मुख्य व्यासपीठ आमचं अगदी गजबजून गेले आज आमच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीनं आणि त्यांची उपस्थिती वंदनीय राहिली. अमित पाटील यांनी मात्र निश्चित स्वरूपात फलंदाज कुंदन आणि तेजस यांच्याकरिता हे कॅश प्राइज लावले ते इथे जमा देखील झालेले 500 रुपये. धन्यवाद. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार. सिद्धार्थच्या या षटकात धावा आल्यात. 3 बॉलचा खेळ त्यानं फेकला. षटकातील पुढचा बॉल याही बॉलला वेगाने बॉलला आता आलं. चेंडू अलॉंग दी कार्पेट चाललाय. वाईडिश काऊ कॉर्नर बंद क्षेत्ररक्षक पुढे आलेत. आता फेकी आली अगदी बरोबर आणि आता सुयोग पाटील इथे रनआउटची संधी ऑलमोस्ट बनली असते परंतु सुयोग पाटील देखील एक वेगळं माइंडसेटने क्रिकेट खेळण्यात सफळ आहेत आणि दंसारचा सातपुते सांगतात त्याला आणि तेच सुयोग पाटील आपल्याला पाहायला मिळतात. सध्या जर आपण तपासून पाहिलं परंतु शेवटच्या मॅच मध्ये त्याही त्यांनी निश्चित स्वरूपात 35 धावा केल्या होत्या. हेही विसरून नाही चालणार. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल. या षटकातील 5वा बॉल. या बॉलला फटका खेळलाय जो तुम्ही रनआउट घेतला नाही. आता त्याचं उत्तर दिलं जितून की हा आहे माझ्यातला दम आणि मी दाखतो तो दम. महत्वाच्या मॅच मध्ये आलाय षटकार 6 रन. सव्वीस धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल. याही बॉलला थोडेसे बॅकफुटला आले. बॉलला ऑन साइडला खेळले. क्षेत्ररक्षक येथील डीप मधनं शुभम दुधकर बॉलला फील्ड करतील. तुर्तास धावसंख्या
तपासून पाहिली तर 27 बॉल आहेत आता 18 मध्ये रन करायचे आहेत 47. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया श्रवणीय एक गीत. धाव्यांची गरज. सागरी प्रीमियर लीग 2026 पर्व पहिल्याच पर्वात तमाम आगरी बांधवांनी या स्पर्धेला भरपूर प्रेम दिलं. अगदी आपण पाहू शकाल एक संकल्पना आखली आमच्या बुजुर्गांनी की संपूर्ण समाजाच्या स्पर्धा होत असतात, मग आपला समाज का पाठीमागे आहे, आणि याच्यावरती त्यांनी निश्चित स्वरूपात अभ्यास केला आणि संपूर्ण आगरी समाज एकवटला. मग ते पालघरमधून असू दे, सफाळ्यातून असू दे, अनेक आपण पाहतात जे आमचे आगरी समाजांची गावं आहेत, आणि त्यांनी एक मीटिंग घेतली आणि या आगरी प्रीमियर लीगचं भव्य असं आयोजन घेऊन आलेत आणि पहिल्याच वर्षात खूप चांगला प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला. आणि ही स्पर्धा प्रत्येक वर्षी एक वेगळ्या वेगळ्या संकल्पनेत येईल. प्रयत्न तोही राहील, डे नाईटचा फॉर्मॅट देखील होईल येणाऱ्या काळामध्ये. या अनेक गोष्टी आहेत, बक्षिसं वाढली जातील आणि मैदानं देखील चेंज होत जातील, वेन्यू देखील चेंज होतील. यंदा जर आपण पाहतात इथे आहेत तर येणाऱ्या काळात पुढे धनसारमध्ये स्पर्धा होईल, झुंजार आगरीपाडा इथे स्पर्धा होतील. या वेळेला चेंडू मात्र आपण पाहतात फुलर लेनचा वेगानं होता. गोलंदाजी मार्क वरती हर्ष पाटील, नो बॉल पहिलाच बॉल घोषित केलाय. आता चुकीच्या काळात तुम्ही हा नो बॉल टाकताय. सगळं काही सुरळीत चाललं होतं त्यावेळेला हा नो बॉल आलाय आणि नो बॉल आल्यानंतर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज दाखल झाले दीपेश म्हात्रे. मगाशी देखील ज्यांचा मी उल्लेख केला की याच मैदानात बाप्पा मोरिया चषकात ज्यानं 6 बॉल 6 षटकार ठोकलेले आहेत आणि तोच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज तयार. सध्या धावांची गती तपासून पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये रन करायचे आहेत मॅचला जिंकण्यासाठी. जर आपण तपासून पाहिले 45 धाव्यांची गरज. अठरा बॉल आणि 18 बॉल मध्ये रन करायचे आहेत 45. एका बाजूला 18 क्रमांक म्हणजेच भारताची रन मशीन विराट कोहली, तर 45 धावा करायच्या आहेत भारताचा यशस्वी कर्णधार रोहित शर्मा. 18 मध्ये करायचे आहेत 45 आणि हा बॉल आहे फ्री हिटचा. गोलंदाज तयार. फ्री हिटचा बॉल आणि तिथे आपण पाहतात कॅच ड्रॉप झालाय सुयोग यांच्याकडनं. रनआउटची संधी परंतु तिथून एक रन परिपूर्ण होत आहे. 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 44. आता दोन्ही डगआउट मध्ये देव पाण्यात ठेवले असतील आणि भगवंताला स्मरण करत असतील की हा सामना आम्हाला जिंकू दे. मनुष्य प्राणी लबाड आहे, जो ज्या वेळेला कठीण काळात येतो, संघर्षाच्या काळात येतो, त्यावेळेला त्याला भगवंत आठवतो आणि चांगला काळ हा त्याने स्वतः उभा केलेला असतो. असा हा मनुष्य प्राणी आहे. भगवंत श्रीरामाच्या मंदिरात जाऊन मला सुख पाहिजे ही त्याची मागणी असते, परंतु त्या भगवंताला किती कष्ट लागले, किती वर्ष वनवास केला आणि तदनंतर ते राम राज्य आलं. फटका इथे देखील खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मधनं आपण पाहतात इथे प्रयत्न तर केल्यात दीपेशला स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा, कॉम्प्रोमाइज करतायत स्वतःची तू आणि आता फलंदाज इथे बाद होतील. तिसऱ्या पंचांची घेतले मदत नो बॉल साठी. हा कमरेच्या वरती जर असला तर मग इथून हा चेंडू देखील एक्स्ट्रा मध्ये येईल का, या अनेक गोष्टी आहेत. पंचांच्या भूमिकेत नितेश कदम सर टेंबी खोडावे मधनं बिलॉंग करतात आणि हा बॉल काय आहे या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. फेअर बॉल. चांगला चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच आता दोन धावा परिपूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजेच आता बॉल आहेत तुमच्याकडे 16 आणि 16 बॉल मध्ये रन करायचे आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. 42. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल झालेत. नवनाथ
हे दोन्ही फलंदाज पिन शिटर आहेत. वेळेचा विचार केला तर मित्रांनो 5:15 होऊन गेलेत. 5:20च्या घरात आपण पोहोचलोय आणि आणखीन एक सामना खेळवायचा. सगळ्याच गोष्टी आपण पाहतात वेळेनुसार तुम्हाला पुढे घेऊन चालाव्या लागतील. सूर्यनारायण देव कुणाचा गुलाम नाही, निसर्गाने दिलेली देण कोणासाठी थांबणारी नाही. 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये रन करायच्यात 42. या मॅचला जिंकण्यासाठी गोलंदाज तयार. हर्ष पाटील आहेत ओव्हर द स्टम्प्सनं इथे देखील आपण पाहतात फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली सुटलाय कॅच. अगदी आपण पाहतात नाराज, हताश, हतबल, निराश या मनाने आता आपण पाहतात हा कॅच ड्रॉप झालाय. लेझी राहिले, थोडे लेझी राहिले. तुम्हाला या वेळेला दीपेश मात्रेचा कॅच सोडणं म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. सामना अगदी रफ अँड टफ चालला होता. त्यावेळेला संधी बनली होती आणि त्यावेळेला या संधीचं सोनं नाही करू शकले. आता इथून आपण पाहतात हा कॅच ड्रॉप. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 33 वरती. आता धावा आहेत त्या म्हणजेच या मॅचला जिंकण्यासाठी बॉल आहेत तुमच्याकडे ते म्हणजेच 15 आणि 15 बॉल मध्ये रन करायच्यात 41. जर दुखापत गंभीर असेल तर आपण प्लेयर चेंज करू शकता. या सगळ्या गोष्टी आहेत. हॅलो, चला या ब्रेक मध्ये आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित असलेले योगीराज भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. योगीराज पाटील, माफ करा, योगीराज पाटील भोईरच आहे. योगीराज भोईर अगदी उत्कृष्ट कलाकार आहेत. अगदी वेगवेगळे इव्हेंट ज्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो, ज्यांचं युट्यूब चॅनल अगदी फेमस युट्यूब चॅनल आहे आणि त्यांचा यथोचित सन्मान या मंचावरती आपण पाहणार आहोत. आनंद दादा यांना, योगेश दादा आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण योगीराज भोईर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. योगी W70 असं युट्यूब चॅनल आणि या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक इव्हेंट आपल्या परिसरातील अगदी ज्यांच्या माध्यमातून ह्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या जातात, तेच योगीराज भोईर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय. याही वेळेला आपण पाहतात फटका तर खेळायचा होता. बॉल चाललाय फाईन लेग मध्ये, जिथे शॉर्ट फाईन लेग मधून बॉल उचललं जाईल आणि धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 35 रन्स. 35 बॉल आहेत तुमच्याकडे. आता 14 आणि 14 मध्ये रन करायच्यात 39. धनसारचे प्रेक्षक अगदी गर्दीने आलेत या स्पर्धेकडे, कारण गावचा संघ ज्या वेळेला खेळतो त्यावेळेला धनसारचं क्रिकेटची एक वेगळं नातं आहे. जुना इतिहास धनसार गावाला देखील आहे. संपूर्ण आमचे धनसारचे लाडके प्रेक्षक. या बॉलला शॉर्ट बॉल कॅच सुटल्यानंतर बॉलला पाठवून दिलाय अगदी डोंगराच्या त्या बाजूला सीमारेषेच्या बाहेर. आगरी षटकार, 6 धावा. सन्मान्य श्रीयुत सुनीलजी म्हात्रे सरांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. सध्या बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. 41 धावा फलकावरती लागल्या आणि आता बॉल आहेत तुमच्याकडे 13 बॉल मध्ये रन करायच्या 33. कुणाल पागधरे खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेला ज्यांनी कव्हर केलं. आगरी प्रीमियर लीगला अगदी आता शेवटचा क्षण येत असताना आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज हर्ष तयार. षटकातील पुढचा बॉल. वा, हा चेंडू चांगला होता. जबरदस्त पद्धतीनं या बॉलची हाताळण. आता सध्या 12 बॉल आहेत आणि 12 बॉल मध्ये रन करायचे 33. घेऊया छोटासा ब्रेक, तत्पूर्वी जाऊया मुख्य व्यासपीठावरती. हॅलो, चला आपण पुन्हा एकदा स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित असलेले आदरणीय सन्माननीय व्यक्तिमत्व भालचंद्रजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी सुरेशजी भोईर आपणास आमंत्रित करतोय. या आपल्या शुभ हस्ते आपण भालचंद्र पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे.
या ठिकाणी आपण पाहतोय भालचंद्र पाटील साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरती होताना तसेच आपण मंचावरती पाहतोय आदरणीय सन्माननीय भीमराजजी बडे पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अहमदनगर वरून आलेले आहेत. भीमराजजी बडे पाटील यांचा यथोचित सन्मान आपण या मुख्य मंचावरती पाहणार आहोत. सुरेशजी बोईर आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. हॅलो, तिसऱ्या पंचांची मदत घेतली नो बॉल साठी. आता जिथे आपण पाहताय तिसरे पंच दर्शवतील आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता काय घडलंय काय बिघडलंय. षटकार तर आलाय जरूर आणि ज्यावेळेला स्वागत सन्मान हा सोहळा चालू होता पंचांसाठी देखील थोडी तारेवरची कसरत, परंतु नितेश कदम सर आहेत, त्यांना निश्चित स्वरूपात चांगला एक्सपिरियन्स आहे या पंचांच्या भूमिकेचा. सध्या जर आपण पाहिलं पंचांनी दर्शवले की हा फेअर बॉल म्हणजेच हा फेअर बॉल आहे. सध्या आपण पाहताय थोडस तुम्ही गुडघ्यात वाकले होतात. या सगळ्या गोष्टी पंचांनी पाहिल्या. षटकार तर आला जरूर. आता बॉल आहेत ते म्हणजेच 10 आणि 10 मध्ये रन करायच्यात 27. एका बाजूला नवनाथ आणि एका बाजूला दीपेश म्हात्रे, दोन्ही आक्रमक तुल्यबळ फलंदाज. या संपूर्ण आगरी समाजात गोलंदाज तयार. याही वळला फटका खेळला इनफिल्डच्या वरनं क्षेत्ररक्षक आहेत त्यांना अगदी बीट करत बॉल सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. डगआउट मध्ये टाळ्यांचं वातावरण आता निर्माण झालं ते म्हणजेच आर्यन रुद्र 11 या संघाच्या डगआउट मध्ये. आणि जर तो संघ फायनल पर्यंत पोहोचतोय आणि फायनल मारतोय तर निश्चित स्वरूपात रॉकी पाटील भूपेश भाऊंचे अगदी ते मित्र आहेत ज्यांचं नाव आहे ते म्हणजेच अजित पाटील तांदूळवाडी यांच्याकडनं 12 किलोचा बकरा तो बकरा सोबत घेऊन आलेले आहेत. त्याचं वजन देखील केलेलं आहे. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल. इथे देखील फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत बॉलला फील्ड करतील आणि बघता बघता इथून आपण पाहतायत इथून फेकी खराब. आता हे तुम्हाला नाही करून चालणार. एक एक रन साठी झगडावं लागतं क्रिकेटच्या खेळात. संघर्षाशिवाय इथून तुम्हाला फळ नाही. नो पेन नो गेन. अगदी आपण पाहतात त्या दगडाला देखील चिनीचे घाव घेतल्याशिवाय त्यालाही देव पण येत नाही. संघर्ष तुम्हाला करावा लागेल. तो तुमच्या आयुष्यात असो किंवा मग क्रिकेटच्या खेळात संघर्षाविना तुमचं आयुष्य अपूर्ण आहे. आणि तो संघर्ष देखील करत असताना तुमची संपूर्ण काही तयारी तेवढीच महत्वाची असते. सध्या हा मॅच जिंकायचा आहे दोन्ही संघांना वाटतं आणि या दोन्ही संघांनी खूप चांगले प्रयत्न इथे चालू ठेवलेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तेजस तयार आहेत. षटकातील पुढचा बॉल. ऑन साइडला फटका खेळला अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक डीप मधनं पुढे आलेत. सिद्धार्थ पाटील यांच्याकडनं झाली चुकी. आता जिथे आपण पाहतायत महत्वाच्या खेळाडूंकडनं या चुका थोड्याशा त्रास देणाऱ्या राहतात. शेवटचा बॉल. या षटकातील धावसंख्या फलकावरती 55 म्हणजे 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 19 ची गरज. एका बाजूला दीपेश आहेत एका बाजूला नवनाथ आहेत. फलंदाज दोघांकडे देखील क्षमता आहे परंतु एका बाजूला तेजसला आता हा बॉल फार महत्वाचा राहील. एका बाजूला आपण पाहतायत नवनाथ आहेत. 6 बॉल मध्ये 15 रन त्यांनी केलेत. 8 बॉल मध्ये 17 रन दीपेशने केलेत. दोन्ही संघांचे रिव्ह्यू लॉस आहेत. सन्माननीय कुणालजी पाटील सर मांडे कुणाल दादा इथे आलेले आहेत. अर्थातच कुणाल दादांचं मात्र इथे आगमन होत आहे. सातत्यानं
क्रीडा स्पर्धा ज्या ज्या वेळेला होतात त्यावेळेला कुणाल दादांचं योगदान महत्वाचं असतं. फटका बऱ्याच काळ हवेत फसलाय. तेजस स्वतः बॉलच्या खाली आलेत आणि इथून आपण पाहत आहेत कॅच ड्रॉप इथे आपल्याला पाहायला मिळाला या मॅच मध्ये. आता बॉल आहेत ते म्हणजेच इथून 6 आणि 6 बॉल मध्ये रन करायच्यात 18. अखंड भारत कुणाल दादा पाटील एक भारतासाठी आणि या हिंदू राष्ट्रासाठी हिंदुश्री कुणाल दादा आपल्याला पाहायला मिळतात. सनातनी सन्मान हे त्यांनी रॉकी ग्रुपला जो उल्लेख केला आणि तो महत्वाचा आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत जर तुम्ही या भारताच्या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्म घेतलाय तर संतांची ही भूमी आहे आणि तिथे हिंदुश्री कुणाल दादा पाटील अखंड भारत आणि खऱ्या अर्थाने त्या दादांचं इथे आगमन झालंय. आज अनेक सफाळ्यात मोठमोठ्या स्पर्धा होत असतात त्यावेळेला अखंड भारत हा उल्लेख ते आवर्जून करतात. मी अनेक ठिकाणी समालोचन करायला असतो त्यावेळेला त्यांचं 10 मिनिटाचं जे बाईट असतं ते ऐकण्यासारखं असतं. त्यांच्याकडनं फार काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. 6 बॉलमध्ये रन करायचे 18. सामना तापलाय. एका बाजूला डीजे कॅन्डीला संधी देऊया आणि ऐकूया एक श्रवणीय जबरदस्त आगरी गीत. आगरी माझ हवाच आणि ही आगरी प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं. बोला ना हार्दिक. आता हे आगळं वेगळं बक्षीस लागतंय. जयेश हिंदुश्री कुणाल दादा इथे मात्र त्यांचं आगमन झालंय. अखंड भारत हिंदुश्री कुणाल दादा यांचं मात्र इथे स्वागत आहे जे मात्र मैदानाच्या आतमध्ये निश्चित स्वरूपात या स्पर्धेकडे वळाले आणि त्यांचं आम्ही करतोय सहर्ष असं हार्दिक हार्दिक स्वागत. काय घडलंय मैदानाच्या आत पंच दर्शवतील निश्चित स्वरूपात त्या बॉलवरती. काय तो डेड बॉल आहे का? आता इथे आपण पाहतायत सगळ्या गोष्टी बदलल्या. सुधीरजी मात्रे सर, उमेशजी गावड सर, राजेशजी भोईर सर, वैभव मात्रे, कल्पेश पाटील, दीपेश राऊत, कौशल केडी, मंगेश भोईर या सगळ्यांचा आम्ही पुन्हा एकदा आभार मानतो ज्यांनी खूप चांगली खेळपट्टी बनवली या स्पर्धेसाठी. बॉल आहेत आता 6 आणि 6 बॉलमध्ये रन करायच्यात ते म्हणजेच मॅचला जिंकण्यासाठी 18. आता इथून आपण पाहतायत खूप चांगला मॅच. एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार तर त्यांच्या विपक्षात संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच आर्यन रुद्र 11. कोण जिंकणार कोण खाऊन जाणार भाव. पुढचा बॉल यावाला फटका तर खेळला तिथे सिद्धार्थ पाटील आहेत बॉलला फील्ड करतील. इथून फक्त आणि फक्त सिंगल मिळते. दीपेशला स्ट्रायकिंग एंडला संधी दिली आणि दीपेश ज्या वेळेला संधी घेतील त्यावेळेला आता पाहूया. बॉल आहेत तुमच्याकडे ते म्हणजेच इथून 5 आणि 5 बॉल मध्ये धावा करायच्यात या मॅचला जिंकण्यासाठी. 17 5 बॉल 17 धावा. दीपेश मात्रे आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला धनसार आणि एका बाजूला आपण पाहतायत आर्यन रुद्र 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. यावाला फटका तर खेळला जरूर क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे क्षेत्ररक्षण जरूर चांगलं झालं. 2 रन तर इथून सहज रीतीने परिपूर्ण होतील. आता मॅच मध्ये इक्वेशन अगदी रफ अँड टफ. एका बाजूला सामना 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 15 वरती पोहोचला. दीपेश कडे तो एक्सपिरियन्स आहे. एका बाजूला जयेश तोही गोलंदाज त्याच पद्धतीचा त्याच धाटणीचा आहे आणि ज्याने ती गोलंदाजी अनेक वेळा चांगली केलेली आहे. 4 बॉल मध्ये धावा करायच्यात 15. हृदयाची स्पंदनं वाढली जातात. कुतूहलाचं साम्राज्य पुनश्च निर्माण केलं जातं.
15 धावा जर इथून गोलंदाज खर्च करतोय तर अजय पाटील यांच्याकडनं आपण पाहतायत 1000 रुपयाचा कॅश प्राइज. हे थोडंसं आगळं वेगळं बक्षीस आहे. इथून क्षेत्रक्षण थोडंसं गच्चाळ झालं, मागे बॅकअप मिळाला आणि धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता इथून 3 आणि 3 मध्ये करायच्या 13. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 13. फायनल मध्ये जाण्याकरिता दोन्ही संघ खूप चांगल्या तयारीने उतरलेत. सामना हा कंपल्सरी चेज आहे, लक्षात घ्या. म्हणजेच 3 बॉल मध्ये तुम्हाला 13 रन करायचे आहेत. जयेश अगदी भगवंताकडे साकडं घालतात आकाशाकडे बघत असताना की हे 3 बॉल फार महत्वाचे असतील. आगरी प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वात विजयी संघ सन्माननीय मिलिंद पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला आपण पाहतात बॉल सीमारेषेच्या बाहेर आणि चेंडू निघून जातोय सरळ षटकाराकरिता. नाही 2 बॉल 7 आणि सुपर ओव्हर जाईल का, लक्षात घ्या. नियम जे आहेत ते आता इथून थोडेसे चेंज होतात. सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल. जर 2 बॉल 6 झाले तर सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल. बघा जे आयोजकांची काही गॉसिप आहेत ते तुम्ही बोलून घ्या. जिथे आपण पाहतात आयोजकांच्या सूचना येतात, फक्त बोलण्याचं काम इथून करतोय. ते आम्हाला व्यवस्थित मी तुम्हाला कळवतो. चला आता इथून सामना हा कंपल्सरी चेज असेल. कंपल्सरी चेज 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 7. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाही. सगळ्यांचं मनोरंजन करणारा सामना. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 7. जे प्रेक्षक बसले होते ते प्रेक्षक उभे झालेत. जे प्रेक्षक उभे होते ते प्रेक्षक चालायला लागलेत आणि जे चालत होते ते धावायला लागलेत आणि हृदयाची स्पंदनं वाढली आणि त्याचा आवाज येतोय असा. दोन बॉल आणि 2 बॉल मध्ये रन करायचे आहेत. मॅचला जिंकण्याकरिता 7. कंपल्सरी चेजचा हा नियम. अमोल भोईर तिथून एन्जॉय करतात या मॅच मध्ये कसा आतमध्ये येता येईल. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये धावा करायच्या 7. जयेशच्या विपक्षात ठोकलेला षटकार. सन्माननीय अरुण घरत सर इथे आलेले आहेत, डॉक्टर आहेत आणि त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. सध्या 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये करायच्या 7. या वेळेला आता इथे आपण पाहतोय फायनल मध्ये प्रवेश होता होता आता अगदी जवळ आलेत. चेंडू आहे तुमच्याकडे 1 आणि 1 बॉल मध्ये आता रन करायचे आहेत तुम्हाला. हे 7 हे धनसारचे प्रेक्षक, म्हणजे धनसारचे लाडके प्रेक्षक, शिस्तबद्ध प्रेक्षक जे लांबून आलेत आपल्या धनसार गावाला सपोर्ट करण्याकरिता. कोणीही मध्ये येऊ नका. धनसार संघ तुम्हाला विनंती आहे, बघा काटेकोरपणे या स्पर्धेचे नियम देखील पालन करावे लागेल. आपण एन्जॉय करायलाच पाहिजे पण ते नंतर. चला त्या ऑरेंज पट्ट्याच्या मागे राहा. सुयोग पाटील आपण कळवा आपल्या प्लेयरला. सुयोग पाटील जे आपले खेळाडू आहेत त्यांना त्या ऑरेंज पट्ट्याच्या मागे. बघा आयोजक इथून खाली उतरत आहेत, प्रॉब्लेम येतील. विनंती करतो की आपण मागे या प्लीज. चला ऑरेंज पट्ट्याच्या बाहेर. पहिल्या वर्ष आहे, आम्हाला सहकार्याची गरज आहे. दत्ता पाटील सर थोडंसं मॅनेज करा तिकडे. कल्पेश घरत सरांचा मेसेज आहे. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये करायच्यात 7. काय सामना रंगलाय.
प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारा, लक्ष वेधित, नयन चक्षु, नयन रम्य, नयन विहंगम असा हा सामना तुम्हा सगळ्यांच्या भेटीला. एक बॉल आणि एक बॉल मध्ये धावा करायच्या 7. धवल पाटील धनसारचा केतन मात्रे सध्या लीड करतोय. यष्ट्यांच्या मागणं बॉल आहे तो म्हणजेच एक बॉल मध्ये करायच्या 7. चला प्लीज स्पीडअप. एक बॉल आणि एक बॉल मध्ये धावा करायच्या आहेत त्या म्हणजे 7. एका बाजूला धनसार, एका बाजूला रुद्र 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा जोरदार टाळ्या या सामन्यासाठी. प्रत्येक खेळाडूनं खूप जबरदस्त क्रिकेट दाखवलं आणि शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला फटका तर खेळलाय जरूर, परंतु आता एका धावेनं हा सामना जरूर विजयाच्या जवळ पोहोचलाय तो म्हणजेच धनसार मंगलमूर्ती सुयोग 11. जयेशनं तो एक षटकार ठोकला होता, तोच षटकार आता त्याला कामासाठी आला आणि इथे आपण पाहतात एका धावेनं आगरी प्रीमियर लीगच्या पहिल्याच पर्वात धनसार या संघानं निश्चित स्वरूपात इथून आपण पाहतायत फायनलचं तिकीट मिळवलं. अभिनंदन. कंपल्सरी चेजा नियम होता आणि हे संपूर्ण धनसारचे लाडके प्रेक्षक यस डीजे सगळे कमिटी मेंबर्स या. यस ओव्हर टू यू.